नमस्कार मित्रांनो, मी अजित फुंदे. आता बऱ्याच स्कीमा चालू झालेल्या आहेत. मागेल त्याला सोलर असो किंवा पोखरा, महा-डी-बी-टी, महामेशमध्ये मागच्या वर्षी महामेश जी योजना आली होती त्याच्यामध्ये शेळ्या मेंढ्या मिळतात. याच्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट हे असतात की कास्टनुसार बऱ्याच लोकांना जातीचा दाखला आवश्यक असतो. महामेश योजना फक्त NTC किंवा धनगर ह्याच जाती समूहाला मिळते. तसेच मागेल त्याला सोलर ओपन OBCसाठी 90% अनुदान आहे आणि SC/STसाठी 95% अनुदान आहे. मित्रांनो, सर्वांनी जातीचे दाखले काढून घ्यावे. बऱ्याच शेतकऱ्यांना मी म्हणतो जातीचे दाखले काढा, तर ते म्हणतात आम्हाला आवश्यकता नाही आहे. पण 5% अनुदान म्हणजे जवळपास 10,000चा फायदा एका स्कीमवर होतो. आपण अण्णासाहेब पाटील महामंडळ असो, त्याच्यात आपल्याला मराठा समाजासाठी व्याजमाफची स्कीम आहे. आपण जे योजना उचलतो ते अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून उचलला. त्याच्यात आपल्याला व्याज भरायची गरज नाही. व्याज आपलं हे अण्णासाहेब पाटील महामंडळ भरते. अशा बऱ्याच स्कीमा आहेत. आता पोखराची जी स्कीम चालू झालेली आहे, बऱ्याच गावात पोखरा स्कीम चालू झालेली आहे. त्याच्यामध्ये SC/ST शेतकऱ्यांसाठी अनुदान जास्त आहे. आणि ज्या महिला आता भूमीहीनसाठी पण त्याच्यामध्ये मागच्या वेळेस योजना होती. यावेळेस अजून ती योजना चालू झालेली नाही. मागच्या वेळेस भूमिहीन शेतमजुरासाठी शेळ्या मेंढ्यांची स्कीम होती. ती फक्त SC/STसाठी होती. तर हे जातीचे दाखले सर्वांनी काढून घ्यावे. महिलांसाठी विशेषतः महिलांसाठी ही स्कीम खूप फायद्याची राहते. मागच्या वेळेस आम्ही जवळपास वाकोडी गावात 50 ते 60 बायांना शेळ्या मेंढ्याची स्कीम दिली होती. तरी आपण सर्वांनी जातीचे दाखले काढून SC/STनी आवश्यक काढा, OBCवाल्यांनी पण जातीचे दाखले काढा, मराठा समाजांनी सुद्धा जातीचे दाखले काढा. या स्कीममध्ये आपला 5% फायदा झाला तर भरपूर फायदा होतो. तरी सर्व मित्रांना विनंती आहे की कुठल्याही स्कीमचा फायदावर त्यांनी कास्टचा कॉलम, जातीचा कॉलम जो आहे तो खाली ठेवायचा नाही. त्याच्यामध्ये आपलं कास्ट सर्टिफिकेट आवश्यक अपलोड करावे. धन्यवाद मित्रांनो.